न गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कुंडलिकावरदे वारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। जय त्रिभुवन सुंदरी आदिमाये वाग्देविके कविमांदुरत्न हृदये। तुझवीन रीता ठावा पाहे नसे माये सर्वता। तरी तू बैसूनी माझी जिव्हागरी ग्रंथ पावा सेवटावरी। तरीच धन्य संसारी नाही तरी व्रतावरी करी माझी हे। एका श्रोतेत भाविक जन येथीची ग्राहिक कोण कोण। तयाने लाधले कोण इतराला जिरवाणे आभाग्या। मलमास अति पावन लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण। भावे एकताच श्रवण तो पावे सदन मोक्षाचे। गणरायाला वंदन करून त्रिभुवन सुंदरी मातेला आपण काल पाहिलं। आदी माया जगज्जननी रेणुका मातेचा कथा आपण ऐकली। किती भक्तांकरता त्रास घ्यावा लागतो देवादिकांना संतांना। आणि आपण जे आज बसलेलो आहोत ना त्या संसारामध्ये, ती आपल्याला पतित पावन करण्याकरता संतजन बसलेले असतात। म्हणून या मलमासातील कथा लक्ष्मी नारायणाचा संवाद भावानं एकाग्र चित्त तुम्ही ऐका। हेच ऐकलं तर मोक्ष तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे। लक्ष्मीमध्ये होम दामोदरा दया सिंधो परम उदारा। दान महात्म्याचे अतिया प्रकारा वदासाचार स्वामिया। लक्ष्मी नारायणाला केशवाला माधवाला विनंती करते, हे लक्ष्मी वल्लभा तुम्ही वैद्यतीला हे दान द्यावं, व्यतिपाताला हे ध्यान द्यावं, द्वादशीला हे दान द्यावं। पण त्याचा काय प्रकार आहे काय नाही आहे हे मला तुम्ही सांगा। असं असताना भगवंत सांगतात की एक भामिनी चतुर देख तुझे बोल तव परोपकारक। तरी दान फळ वेगळाले एक या मलमासानके अवधारी। हे लक्ष्मी हे गजगामिनी तू ऐक, याचं जे फळ आहे ना मलमासामध्ये प्रत्येक फळ असं हे वेगळे वेगळे आहे। ज्यात जसं जसं तुम्ही त्याला उपासना कराल त्याचं फळ हे वेगळं वेगळं आहे। तथा सुवर्णदान शक्तीनुसार द्विजाते देती जे देणारो। तयावरी तुष्टे सिमी सर्वेश्वर करी परिहार दारिद्र्याचा। मी वारंवार सांगत होतो भूमिदान द्यावं सुवर्णदान द्यावं। देणारे देतात बरं का, असं काही नाही की कोणी देत नाही म्हणून। फक्त प्रत्येकाच्या प्रालब्धामध्ये गोष्ट पाहिजे। प्रालब्धेची जोडे धन प्रालब्धेची वाडे मान। प्रत्येक गोष्ट प्रालब्धावर अवलंबून आहे। तुम्ही जसं कराल तसं तुम्हाला ते भोगावं लागतं। तसं भगवंत म्हणतात सुवर्ण जो दान देतो ना ब्राह्मणाला या मलमासामध्ये, त्याच्यात मलमासामध्ये मी स्वतः विष्णू भगवंत
भगवंत मी काय होतो, प्रसन्न होतो आणि त्याच्या दारिद्र्याचा मी काय करतो, नाश करतो. तयाची दारिद्र्याची व्यथा होऊन दे मी सर्वथा, अंती पाववी मोक्षपंथा नवे अन्यथा ही वाणी. मी बोलतोय, विष्णू बोलतोय, साक्षात भगवंत परमेश्वर बोलतायत. जो मला सुवर्णदान देतो त्याला केव्हाही मी दारिद्र्य येऊ देत नाही. तान मोक्षपंथाला नेल्याशिवाय राहणार नाही. आता रूपविधानाचे फळ तेही एका हो सकळ, तेने तुष्टे जाजुळ नीळ आणि सकळ पितृव्याजे. रौप्य म्हणजे चांदी. चांदीचं जर दान धर्म केला तुम्ही, चांदीचं दान दिली तर उमा महेश्वर पार्वती परमेश्वर सांब भोळा सदाशिव प्रसन्न होतात. आणि सांब सदाशिव जर प्रसन्न झाले तर ते तुम्ही ऋणी आहात. देव ऋणी, पितृ ऋणी, मनुष्य ऋणी. आणि सांब सदाशिव जर तुम्ही पूजा केली तर तुमचे पितृज जे आहेत ते तृप्त होतात असं भगवंत सांगतात. आणि उमा महेश्वर शंकर प्रसन्न होतात तेव्हा रौप्य दान दिलं तर. आता मुक्ता फळी आणि पोवळी तीही एक सांगतो बाळी, तयाचे फळ वेगवेगळे परिसोन तू ते जानपा. पोवळी अर्पिता पावी मुक्ती, मुक्ता फळे लावी मुक्ती. एक भुक्ती आणि मुक्ती लाभरी जानपा. काश्यपात्र अथवा ताम्रपात्र विप्राते अर्चिता विचित्र, तरी भावनी सहित पंचवक्त्र. कृपा करी दानाचे नाना प्रकार सांगितलेले. दान, उपदान, अमकदान, तमकदान. तर कांशपात्र जे असतं ना तर त्यामध्ये किंवा आपलं तांब्याचं पात्र विप्राला जर दिलं तुम्ही ते, आणि भावना सहित, भावना रहित नाही, भावना सहित, तर ते भगवंत तुमच्यावर कृपा करतो. वस्त्रदाने संतुष्टे चंद्र, अपूपदाने पापसंहार. अन्नदाने सर्वेश्वर पृष्ठमान सर्वदा. चंद्र आहे ना, चंद्र तो कशाने प्रसन्न होतो? वस्त्रदान दिले की चंद्र प्रसन्न होतो. अपूप म्हणजे अनारसाचं दान दिला. अन्नदानेश्वर आणि अपूप आणि अन्न जर दान दिलं सर्वेश्वर परमेश्वर साक्षात विष्णू प्रसन्न होतात. तथाच प्रसन्न होतात. उदकदान करिता जाण संतुष्टमान तया वरुण, तयाने प्राप्त करी जीवन होय अन्न वृद्धी ते. पहा किती सोपं सहज दान सांगितलेले. आता उदक कोणी म्हणजे पाणी कोणी देऊ शकत नाही का? जलकुंभ भरलेला घडा जर द्विजाला ब्राह्मणाला जर तुम्ही दान दिला तर ते कोण पाहतं? उदक करिता जाणं संतुष्टवान तया वरुण. वरुण जो आहे आपला पाऊस वगैरे पाडवणारा तो प्रसन्न होतो आणि आपल्याला पाऊस पाणी तो भरपूर देतो. अन्न वृद्धी सुद्धा देतो. अन्नदान सर्वात सारो, चाले सकळ व्यापारो. क्षणभरी अन्न नसले तर देवी व्यापार चालू शकेल. आणि उदक म्हणजे पाणी जे नसेल ना, पीक कुठून येणार आहे? तुम्ही आम्ही कसे जगणार आहेत? म्हणून उदक हे सर्वांमध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. उपा न दान देता ब्राह्मणाते, मार्गी यमा देय सुखतयाते. अशुभ दिल्या दानाते, अश्वारूढ स्वर्गी डायो. अश्व द्यावं, अश्व म्हणजे घोडा द्यावा, घोडा दान द्यावं. ते उपदान सांगितलेले ते पण द्यावेत. भुकेलिया अन्नदान, तशार्थी उदकपान. ते स्वर्गीय सुखसंपन्न, यमराहो नेतसे तया ते. ती म्हणताल गुरुजी आमचं दान द्या म्हणायला, भुकेलेल्या सुद्धा दान द्यावं, पण सत्पात्रते दान द्यावं. तर एखादा मार्गस्थ चाललेला आहे, त्याला तहान लागलेली आहे, तर त्याला पाणी द्यावं. ज्याला भूक लागलेली त्याला अन्न द्यावं. आणि असं जर केलं तर यमराज सुद्धा तुमच्याजवळ लवकर येऊ शकणार नाहीये. तथाच प्राणी निवर्तलियावरी, द्वादशानी जा लागती मार्गावरी. चालता तेथे यातना परी, ती गरुड पुराणी वर्णन तसे. गेल्यानंतर माणूस चालत जातो ना, तर त्याला उदक पाणी वगैरे लागते. हा जो प्रकार आहे गरुड पुराणामध्ये सांगितलेला म्हणून सांगतात. म्हणून
येथे जे अर्पावे तेची तेथे लागे पहावे दिदल्या विन तो न पावे हा निर्धार जाणिले. सज्जन हो, हे तुम्हाला तथाच म्हणून येथे जे अर्पावे तेची तेथे लागावे पावावे निधीला विन तो न पावे हा निर्धार जाणिले. आपण जे इथे दान धर्म करतो ना, गेल्यानंतर सुद्धा पितृव्याला तेच मिळतं, त्यांना तसंच फळ मिळतं. म्हणून व्यक्ती गेल्यानंतर दान धर्म का सांगितलेला आहे, याच्याकरताच सांगितलेला आहे. इथं का दान द्यायचं, तिथं का दान द्यायचं असं म्हणू नका. इथं जेवढं तुम्ही दान देणार तेवढं त्यांना तिथं पुण्य मिळतं आणि तेवढा तिथं त्यांना मोक्ष मिळतो. घृताच तथाच नादत्मुच्च तिंडती ऐसा तो वेद बोलतू दिल्या विन नवे त्राप्तू स्वये बोलत जनार्दन. घृताचे दान विप्रा लागी देता सूर्य संतुष्टवान तया वर्ता नसे पाप स्वराची वार्ता अन्न शांतता तो करी. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये घृत तुम्ही जर घृत म्हणजे तूप जर दान दिलं ब्राह्मणाला, सूर्य भगवान संतुष्ट होतात आणि प्रसन्न होतात. तर नसे ताप ज्वरादी वार्ता, त्यानं तुम्हाला काय होणार आहे, ताप येणार नाही. ज्वर म्हणजे ताप येणार नाही, खोकला येणार नाही. कारण सूर्याला जर तुम्ही ब्राह्मणाला तुम्ही तूप दान दिलं तर. तथाच तिला मात्र दान करी जो नर स्वर्गी सुखावती पितर न बाधी तया शनिष्ठर पावे सत्वर रुद्र बैलासा. पहा, भगवंत काय काय दिल्यानंतर काय प्रसन्न होतो आपण त्याचं हे पाहत आहोत. तिळ पात्र दान करी जो नर, जो मुमुक्षू, जो मनुष्य देह तिळ आहे ना, तिळ त्याच्यामध्ये त्या पात्रामध्ये एक तबकामध्ये घेऊन तांब्याच्या तिळपात्र दान दिलं तर भगवंत शनीश्वर भगवान, शनी भगवान प्रसन्न होतात. रुद्र भगवंत कैलासामध्ये प्रसन्न होतात. कमंडलू तोय ताम्रपात्री देता भावार्थे विप्राप्रती तेने संतुष्टमान वरुण भूपती नेते तया प्रती वरुणो लोका. एक कमंडलू असतं तांब्याचं किंवा पितळाचं ते पात्र असतं, ते जर विप्राला दिलं तर भगवंत वरुण भूपती जे असतात ते प्रसन्न होतात आणि तुम्हाला संपूर्ण ते काय करतात, पुण्य देतात. येथे बहुत सौख्यतया जना काही एक नसे यातना दाम्पत्याने करिता वस्त्रदाना कैलास भवना तो पावे. दाम्पत्याने पती पत्नीनं कुटुंबानं जर हे वस्त्र वगैरे जर दान दिलं, त्यांना सौख्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. सप्तधान्य कार्पिता तथाच सप्तधान्य अर्पिता द्विजाते तेने पूजिते सप्तऋषीते अरुंधती सहित याते दाम्पत्य पूजा घडली पै. अतिशय सोपं असं व्रत सांगितलेलं आहे. सप्तधान्य असतं ना, कडधान्य, ज्वारी, बाजरी वगैरे, मटकी, मूग, आपण धान्य आणतो ना, ते सप्तधान्य द्विजाला म्हणजे ब्राह्मणाला जर दिलं आणि सप्तऋषीचं पूजन करून जर अरुंधती सहित केलं, दाम्पत्य पूजा घडली असं तुम्हाला फळ मिळतं. सगळ्या ऋषींचं पूजन केलं असं तुम्हाला तेवढं फळ मिळतं. आणि ऐसे नाना दानाचे प्रकारो सांगता वाढो पाहे विस्तारो परी किंचित गोदाना ते तत्पर होऊ न कथा विस्तारी दे. तुम्हाला जर मी असं सांगत गेलो, भगवंत लक्ष्मीनारायण म्हणतात की कितीही तुम्ही दान द्या ते थोडंच आहे, म्हणून जेवढं दान होईल तेवढं माणसानं देत राहावं. एवढं तुम्हाला आम्ही दान सांगितलं. पण सगळं दान एकीकडे आणि किंचित तुमच्या हातानं गोदान जर दिलं तर त्याचं किती पुण्य आहे हे मला काही सांगता येणार नाही. ही कथा तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका. गोदानाचं महत्त्व ऐका. आणि का आठवले मजला गुणी सच्छिद्र अनरसे दाणी त्रिदश दशक विप्राला गुणी प्रतिदिनी अर्पावी. मध्यंतरी मी सांगता असता मला एक दृष्टांत आठवला असं म्हणत असतो ना, तसं भगवंत इथे म्हणतात. मला एक परत तुम्हाला आठवलं म्हणून सांगतो. अनारसे तळलेले छिद्राचे तेच आम्हाला विप्राला दिले तर त्याच्यासारखं 33 अनारसे तर त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही आहे.
संपूर्ण जया न घडे एकमास तरी सायासी अर्पी पांच परवास द्वादशी पौर्णिमा अमावस्येस व्यतिपातानी वैधरती. तुम्ही म्हणताल गुरुजी दान द्या दान द्या, महिनाभर दान द्या. तुम्हाला जर काही कारणास्तव वाडी अडचणी येत असतील, तुम्ही जर महिनाभर दान देऊ शकत नसाल तर या तरी योगाला द्या. तर ते कुठले योग आहेत तुम्ही ऐका. तथाच द्वादशीला द्या, पौर्णिमा अमावस्या व्यतिपात आणि वैधरती. कुठले 5 सांगितलेले आहेत. द्वादशी तिथीला द्या, पौर्णिमाला द्या, अमावस्याला द्या, व्यतिपात आणि वैधरतीला. याच योगाला तुम्ही अनार्थ आपूप म्हणजे अनार्थाचं दान दिला अध्यात्ता याच्यामध्ये दिवा जर लावून तांब्याचा, तर त्याच्यासारखं पुण्य तुम्हाला दुसरंच कुठलं नाही. तुम्हाला महिनाभर जर करणं झालं नाही तरी या तरी तुम्ही दिवशी द्या असं भगवंत सांगतात. भगवंत संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आता गोदान केली आता प्रकार सांगतो एका सविस्तर. पूर्वी दक्षिणेश महिस्मृती नगर असे थोर प्रसिद्ध हे सज्जन हो. असा तुम्हाला मी महिमा सांगितला. नंतर आणखीन एक कथा सांगतो गोदानाचा, तुम्ही ऐका. कुठं? दक्षिणेच्या भागी एक महिस्मृती नावाचं नगर आहे. कुठलं? महिस्मृती नावाचं नगर आहे. आणि आता थोर असं प्रसिद्ध नगर आहे. 4 वर्ण सभोग साधन शास्त्राधारी वर्तती जन नित्य आचरती दान पुण्य वेदाध्ययन विप्रकरती. पहा, प्रत्येक ठिकाणी आपण आता वाचले ना, प्रत्येक ठिकाणी ब्राह्मण होते आणि वेदाचा घोष करीत होते. काय? वेदाचा घोष तिथं पण चालू होता. शास्त्राधार जाणत होते. आणि आधी व्याधी दारिद्र्य पाही नगरी धुंडिता नदसे काही अपमृत्यूची वार्ता नाही जन सर्वही आनंदमय. कोणाला आधी नाही, व्याधी नाही, आमकं नाही, असं प्रसन्न ते सगळं जण राहत असताना प्रभू तेथीचा धार्मिक करतो. पुत्र ऐसी प्रजा पाळित लाच न घेता न्याय करीत तोच धन्य भूपती. तिथला राजा होता ना, अतिशय धार्मिक. आपले प्रजेचं पालन आपल्या पुत्रवत करत होता, पुत्रासारखं करत होता. आणि असो ऐसा त्या नगरीचा महिमा तेथील विप्र एक द्विज शर्मा वेगळा जो कर्म अकर्मा चालवी नेम शास्त्राधारे. तिथलंच एक द्विज म्हणजे ब्राह्मण, द्विज शर्मा त्याचं नाव होतं. आणि तो काय करत होता तुम्ही ऐका. घरी सदा अग्निहोत्र कांता भामिनी सुपात्र पोटी नाही पुत्र कलव भिक्षार्थ पात्र संरक्षित असे. दोघं नवरा बायको, पोटी काही संतान नव्हतं आणि भिक्षा वगैरे मागत असतात. ऐसा तो सत्पात्र विप्र राणा प्रसंगी अतिथ आलिया जाना ग्रही निपदिल जे अन्न तयाला गुण अर्पित असे. आणि तो ब्राह्मण जे काही आपल्याला माधुर्य वगैरे मिळत असे ते भगवंताला अर्पित असे आणि आपला उदरनिर्वाह चालवित असे. असे करिता बहुत काळवरी तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी फिरत फिरत तया नगरी येऊन या राहिला. असंच एकदा फिरत फिरत एक ब्राह्मणाचा मुलगा त्या ठिकाणी फिरत फिरत आला आणि तिथे आला होता. परिमाध्यान काळीची वेळा पोटा पाहिजे अन्नाचा गोळा म्हणून या शोधित चाललेला ग्रामा माझी ते समयी. आणि असाच एक दुपार झालेली, माध्यान्ह झालेली एक द्विज म्हणजे ब्राह्मणाचा पोरगा फिरत 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 त्या ठिकाणी आला आणि त्याला भूक लागली. त्या गावामध्ये आला. फिरत असताना तब पुसतसे ग्रामस्थासी कोण अन्य अर्पी पांतस्थासी त्याने ग्रह दाखविता त्यासी द्विज शर्मासी भेटला. आणि तो बटू, तो ब्राह्मण, तो द्विज फिरत त्या गावामध्ये आला आणि गावातल्या लोकांना विचारू लागला, इथं अन्नदान कोण करतंय, जो लोकांना म्हणजे वगैरे घालतं का. आणि ते असं भेटत कोणाला, द्विज शर्म्याला तो भेटला. म्हणे माध्यान्ह समयी अक्षिदितो समयी पातलो मी अतितो ऐसी एकताची विप्रमात आला धावत द्विज शर्मा.
असं बाहेर विचारतो तोच हा द्विजशर्मा ब्राह्मण बाहेर पळत आला. दुपारची वेळ होती, माध्यान्ह झालेली होती आणि त्या बटूला खूप भूक लागलेली होती. बद्ध असते नमिला ब्राह्मण हेरू काय बोले वचन, तो ते श्लोक अवधारा पूर्ण काय वचन बोलिला. बद्ध असते म्हणजे बांधून नाही बरं का, दोन्ही हात जोडून त्या बटूला विनंती करू लागला. तो ब्राह्मण म्हणे, क्षुधानळे तप्त देही विषयवत वाटे उपचार सर्वही, पर्यान्न औषधा ते दाता होई आहे किंवा नाही दाता. त्यांना हात जोडले स्तुती करू लागला. पण तो बटू जे भूक लागलेला होता तो मला, बाबा व्यर्थ माझे बडबड करू नको, काही करू नको. जसं माणसाला भूक लागल्यानंतर काही कळत नाही ना, तशी मला खूप क्षुधा लागलेली आहे, भूक लागलेली आहे. मला फक्त एवढंच सांग, तू मला अन्न देणार आहेस किंवा अन्न देणार नाहीये, एवढंच मला सांग. तथाच म्हणून या आसने बैसवला, भोजन देऊन्या तृप्त केला. मग स्वागत पुसता झाला, उठून आला परिवार केवता. मग त्या ब्राह्मणानं धर्मानं काय केलं, त्याला पाठ वगैरे बसायला दिला, त्याची पूजा वगैरे केली आणि त्याला तृप्त असं जेवण वगैरे दिलं. आणि जेवण झाल्यानंतर विचारलं, बाबा रे कुठून आलास, काय आहे, कोणतं तुझं गाव आहे, कुठल्या कारणाने आलास, असं तो द्विजशर्मा त्याला विचारू लागला. पुसता झाला याची हेरू म्हणे, तीर्थ भ्रमण करीत क्षेमी एकला फिरत. माता पिता बंधू दुहित आप्त, पुत्रना कांता मद लागी. आणि त्या द्विजशर्मा ब्राह्मणाने विचारल्यानंतर तो बटू म्हणू लागला, मी यात्रा करत 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 करत, तसं या अर्जुन यात्रा करत करत आला होता कणी, तीरथ घुमत घुमत तीरथ घुमत घुमत अर्जुन रामेश्वर आया. तसंच हा जो बटू आहे ना, तीर्थयात्रा करत 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 या तुमच्या गावामध्ये आलेलो आहे. आणि मला काही माता नाही, पिता नाही, बंधू नाही, आप्त नाही, कांता म्हणजे बायको नाही आहे, असं म्हणत असताना मला कुणीच नाही आहे. जरी माता अपंगाल ग्रही, तरी सेवा करून मी राही. कदा वचनार्थ करुण देई, अंतरनेदी विप्रराया. जाणवी निर्मळांतरी, म्हणे स्वस्थ राहे माझे घरी. काही न सांगिता करी, उतरा परी वर्तावे. मला कुणी नाही, काही नाही असं म्हणल्यानंतर हा जो द्विजशर्मा ब्राह्मण होता तो म्हणला, बाबा तू काय कर, आता माझ्या घरीच राहा. ते काय जेवण वगैरे काय असेल मी तुझी सेवा करतो, आणि तू माझ्या घरी इथे आता राहा. ठेवणी घेतला तया लागून, नाम तयाचे नारायण. सेवा करीन कंटाळे मन, पडले कार्य संपादी. आता हे मला तुमच्याकडे राहायचे तर तुमचं काम केलं पाहिजे. श्रीकंठ्या म्हणून भगवंतानं काम जसं केलं का नाही. घासितो नाथा घरी चंदन, देवांचा देव ऐक नाही. घासितो नाथा घरी चंदन. तसंच यानं पूजा वगैरे करावं, जे पडेल ते काम करावं. आधीच तीर्थवासी पवित्र, वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र. निष्कपटे सेवा चित्र विचित्र, सेवा गात्र तयाते. ऐसे वर्तता बहुपळावरी, तव नवल वर्तले परी. विप्र स्त्री होती म्हातारी, झाली गरोदरी त्या पुण्ये. भगवंताची कशी लीला आहे काही सांगता येत नाही आहे. असाच काही का करत असताना पुष्कळ दिवस झाले, पण कर्म धर्म संयोगानं द्विजशर्मा होता ना, त्याची बायको म्हातारपणामध्ये गरोदर राहिली आहे. गरोदर पुण्य तव विप्रमणी बहुत हर्षला, म्हणे संतान न होते मजला. याता पाय गुण मजला भला, गर्भ राहिला 60 वर्षी. तो द्विजशर्मा ब्राह्मण होता, त्याला आनंद झाला. इतके वर्ष झाले मला मुलं नव्हतं मला, पण हा मुलगा एवढा पायगुणीनं याच्या आशीर्वादानं 60व्या वर्षी मला मुलगा
मला संतती होईल म्हणून त्याला गरोदर आहे म्हणून त्याला आनंद वाटला. ऐसे माननिया हर्षासो तव गर्भा आले पूर्ण दिवस प्रसूत होता विप्रश्रेयस पुत्र तैशी पै झाला. आणि असंच काही काल गेल्यानंतर 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि त्या विप्राला एका पुत्र रत्न प्राप्त झाले. हे पै झाला. मग तो विप्रानंदे नाचे एवढे आणि पहा शर्य केवढे आजवरी न पाहिले निवाडे पुत्रमुख जन्मवरी. मुलगा झाल्यानंतर कोणाला आनंद वाटत नाही हो. मग ते नकटा असू चपटा असू गोरा असू काळा असू आणि त्याला दृष्ट होती का नष्ट होती का दृष्ट आणि खोड्या तर करणारच ना. आणि करणार तसं ते बाळ अंगणामध्ये नाचू लागलं बागडू लागलं तर त्या मातेला खूप आनंद झाला. पण आता 60 वर्षेपर्यंत कधी लेकराचं कौतुक पाहिलं नव्हतं, कसा खातो पाहिलं नव्हतं. म्हणून कृष्ण कसा करतो म्हणून एकदा कृष्णाला ताप आली आणि त्याच्या मातेनं सांगितलं होतं, कृष्ण ग माझा कन कन करीतो दृष्ट झाली करू काय ग. कृष्ण ग माझा कन कन करीतो दृष्ट झाली करू काय ग. घरात नेते बाहेर आणते रडता हरिहा राहीना. घरात नेते बाहेर आणते रडता हरिहा राहीना. कृष्ण ग माझा कन कन करीतो दृष्ट झाली करू काय. कृष्णाला दृष्ट झाली होती. आपल्या लेकराला होईल का नाही तो बघा. तसं 60 वर्षानंतर हिला संतती झालेली होती. ते लेकरू त्या अंगणामध्ये खेळू लागलं बागडू लागलं. त्याला एवढा आनंद झाला. पण काय म्हणते मग तो विप्र आनंदे नाते उघडे बागडे. किती आनंद होऊ लागला त्या माणसाला. दोघं नवरा बायकोला. कारण ते पुत्राचं सुख 60 वर्षेपर्यंत त्यांना पाहायला मिळालं नव्हतं. म्हणून बहुत सोहळा करी साहित्य मेळवा परोपरी परंतु दुसरे कोणी नाही घरी रक्षणद्वारी बैसावया. एकदा असं झालं ते पोरग खेळतंय सवरतंय पण काही साहित्य आणायला गेलं तर घरामध्ये कुणी नाही त्याला सांभाळायला वगैरे. मग नारायणाते म्हणे तेव्हा द्वारी रक्षण पैसे सदैवा मी जातो पारखे गावा साहित्याला गुणी पै आता. दैवम फलति सर्वत्र न च विद्या न च पौरुषम. प्रत्येक गोष्ट दैवाने घ्यावा लागते. कर्म कसं आहे. कर्म नक्की गत न्यारी श्यामा कैसे लिखे मुरारी. कर्म नक्की गत न्यारी श्यामा कैसे लिखे मुरारी. भगवंतांनी आपली कर्माची गती कशी लिहिलेली आहे कुठे लिहिलेली आहे कशी लिहिलेली आहे हे कोणाला कळत नाहीये. म्हणून त्याला शरण जायचंय. म्हणून त्याची आपण भावनेनं पूजा करायची. तसं त्या ब्राह्मणानं काही वस्तू आणायच्या होत्या. नाना प्रकारचं काही त्याला खेळणं म्हणा काही म्हणा आणायचं होतं म्हणून दुसऱ्या गावाला जायचं होतं. म्हणून त्यांच्या घरी जो नारायण जो ब्राह्मण राहत होता का नाही द्विज त्याला सांगितलं की बाबा तू या बाळाकडे लक्ष दे आणि मी आता शेजारच्या गावावरून मी काही साहित्य घेऊन येतो. आणि त्या नारायणाला त्या बाळाला रक्षणाकरता त्याला तिथं ठेवलेलं आहे. मग नारायणा ते म्हणे तेव्हा द्वारी रक्षण बैसे सदैवा मी जातो पारख हे गावा साहित्याला गुणी पै आता. तू याच्याकडे लक्ष दे. मी या शेजारच्या गावामध्ये जातो आणि लवकरात लवकर साहित्य घेऊन येतो. तरी उदयिक 5वा दिन 6वी पूजा लागे करणे या लागे पैसे सावधान द्वारी रक्षण विप्राया. पूर्वी 6वीची पूजा करायची 5व्या दिवशी. कारण आता 6वीच राहिली नाही तर पूजा कुठून करणार. कारण सगळं आता ही सुशिक्षित मंडळी जे डिलेवरी होती दवाखान्यामध्ये मग 6वी लिहित नाही म्हणून तर पोरं अशी वागतात. कारण पूर्वी 6वीनं जर लिहिलं तर पोरं चांगले वागायची
चांगली संतती व्हायची वगैरे. आता षटवी म्हणजेच काय लोकांना कळणार नाही तर काय. तर तो म्हणाला उद्या षटवीचं पूजन आहे, ते सगळं पूजन करण्याकरता मला जायचंय शेजारच्या गावामध्ये, मी घेऊन येतो आणि या ठिकाणी तू बस. असा तो द्विज तो ब्राह्मण त्या नारायणाला असं म्हणू लागला. तथाच तरी उदके 5वा दिन षटवी पूजा लागे करणे, या लागे वैसे सावधान द्वारी रक्षण विप्रवार्या. हे नारायणा, मला उद्या षटवीचं उद्या पूजन करायचं 5व्या दिवस असल्यामुळं मी साहित्य आणायला जातो आणि त्या बाळाचं तू रक्षण कर आणि कुठं जाऊ नको, दाराच्या जवळ बस. रात्र झाली स्वामिया दोन तथाच ऐसे निवेदन तयासे आपण जाये पारखे ग्रामासी, मागे द्वारा समीपदेशी बैसे रक्षणासी नारायण. म्हणून आता तो गेल्यानंतर नारायणाने काय केलं, दाराच्या जवळ बसला आणि कुणी जाऊन ये म्हणून त्या बाळाचं रक्षण तो करत होता. रात्र झाली यामिनी दोन तव तो पंचमीचा दिवस लक्षून, देवी येती झाली चालून पुत्राक्षरा लागी पहावया. पूर्वी षटवी येत होती म्हणे लिहायला. आता ज्याचे ज्याचे आली होती त्याला कळे, पण पूर्वीचं हे खरं होतं कारण ती येत होती. आता दवाखान्यात कुठे येणार आहे हो 5व्या दिवशी, म्हणून लिहावया ती येत होती 5व्या दिवशी. तथाच पुत्रा लागी पहावया, आणि ती त्या जन्मलेल्या बाळाला पाहण्याकरता ती येत होती. सुंदर देदीप्यमान केवळ परिधान वस्त्र केले सकळ, त्वरित निरुपणिया बाळ माघारे तात्काल पळपळतली. पहा, ती षटवी आली, त्या बाळाला पाहिलं, तिनं बाळाचं निरीक्षण केलं आणि माघारी चालली. इतुके कृत्य ते क्षणी नारायण ठेवणी नयनी, हा तव पुण्यवंत प्राणी झाले म्हणून दर्शन. पहा, षटवी आली, मुखावलोकन केलं, बाळाला पाहिलं, चालली. तिनं पाहिलं तर हे खूप पुण्यवान ग्रस्त आहेत आणि स्वतः नारायणाला पाहिलं आणि तिला खूप आनंद झाला. तथाच मग ते पदरी धरले म्हणे, तू कवन पातलीसे वेळे, यक्षिणी की पिशाच बाळे सांग पाहिले मज लागी. नारायणानं मग तिला धरलं आणि विचारलं, हे तू कोण आहेस, तू खूप पुण्यवान आहेस का कोणी मला सांग, त्या बाळाला काय करायला लागलीस तू. त्याच्या पदराला धरलं आणि तू पातलीची कशा कुठल्या कामं करता आला, तू यक्षिणी आहेस का पिशाच नाही ते मला सांग, असं नारायण त्याला म्हणू लागला. एरी झडकावी तयाते दूर कोई होई म्हणे ब्राह्मणाते, काय कारण तुझं पुसयाते सर परता माघारा. हे ब्राह्मणा तू सरक, तुझं काय कारण आहे इथं, नाही ते मला तू सांग, तू कशा करता आली होतीस आणि तू कोण आहेस तो मला सांग, असं कोण नारायण म्हणू लागला. पण तिनं हातातलं सोडू लागली, म्हणजे सरक, तुला काय करायचंय मला जाऊ दे असं ती म्हणू लागली. झडकन मला जाऊ दे. एरी झडकावी ते आते, झडकू लागली त्याला, तरी तो काही त्याचा पदर सोडत नव्हता. केलो म्हणे तू ते सर्वता, जाऊ ने दे मी तत्वता, तू कवन हे सांग वार्ता, मग आलिया पंथा जाई दे. नारायण म्हणला, तू मला पहिल्यांदा कोण आहे सांग, तर मी तुला सोडतो, नाही मी तुला सोडू शकत नाही, कारण मी त्या बाळाच्या रक्षणार्थ इथं बसलेलो आहे. तू मला सांग तू कोण आहेस. ऐसा दुराग्रह पाहुणी बोलती जाली ते भामिनी, म्हणे तू पुण्यवान पाहुणी दर्शन तुझं लागून दिले. मग ती नारायणाला म्हणाली, तू एवढा पुण्यवान आहेस ना, तुला पाहण्याकरता मी इथं आलेली आहे. असं म्हणल्यानंतर तुझं दर्शन व्हावं म्हणून मी इथं आलेलं आहे. मी तव यक्षिणी देवी माते म्हणता ती षटवी, पुत्राक्षरे आम्ही निरखावी ब्रह्मवरदे करुणिया. मग तिनं सांगितलं, आम्हाला ब्रह्मदेवानं वरदान दिलेलं आहे की ज्या ज्या वेळेला ज्या पुत्राचा किंवा ज्या मुलीचा जन्म होतो ना, त्याचं प्रारब्ध लिहायचं काम आमचं आहे. त्यांचं प्रारब्ध कसं लिहायचंय, काय लिहायचंय, म्हणून मी मागे एकदा सांगितलं होतं की पहिल्यांदा प्रारब्ध येतो, नंतर तुमचं शरीर येतो. प्रारब्ध तो पहिले बने पीछे बने शरीर, इस तन का मालिक कर्म है कहे गैदास. कर्म केले की तुम्हाला प्रारब्ध मिळणार आहे. तुम्ही इथं यायच्या अगोदर तुमचं प्रारब्ध मिळतंय, कुठे येणार आहेत, किती वाजता येणार आहेत, काय करणार आहे, सगळं तुमचं लिहिलं जातं. तसं षटवी म्हणली, ब्रह्मदेवानं आम्हाला आशीर्वाद दिलाय की ज्या ज्या वेळेला 5वीच्या दिवशी हे सर्वांचे आम्ही काय करतो,
त्याच्यावर लिहितो की काय होणार आहे, कसं होणार आहे. आम्हाला त्या ब्रह्मदेवानं आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून तथाच तव विप्र लागताचे तथा एकूण तयाचे वचन देवी वदे तू आहे प्रयोजन ते होणारे ते सुखी होत असे दान ब्रह्माक्षरे कोटू टाळे मला. असं म्हणल्यानंतर ती म्हणली आम्हाला ब्रह्मदेवाने इथं लिहायला सांगितलेलं असते. प्रत्येक 5वी दिवशी आम्ही येतो आणि त्या बाळाच्या ह्याच्यावर आम्ही काय लिहितो, प्रारब्ध आम्ही लिहितो. ब्रह्माक्षरा कोण टाळू शके एकूण तयाचे उत्तर मी तव यक्षिणी देवी माते म्हणता ती सटवी उत्तराक्षरे आम्ही निरखावी ब्रह्मवरदे कृण्या. ब्रह्मदेवाने आम्हाला वर दिला आहे आणि आम्ही याचे प्रारब्ध ओळखतो आणि त्या प्रारब्धावर आम्ही लिहितो. आता सोडी जाऊ दे माते एरू म्हणे न घडे निरुते काय अक्षर याची या बाळाते ते माते निवून सखी होई. आता एवढी ती म्हणली की मग ब्रह्मदेवाने पाठवले. प्रत्येकाच्या बाळ जन्मले की आम्ही 5व्या दिवशी येतो, त्याचे आम्ही प्रारब्ध लिहितो. एवढं म्हणनंतर ते मला मग आता तू लिहिलंयस ना, मला सांग याच्या प्रारब्धामध्ये तू काय लिहिलंस ते मला तू लवकर सांग. असं ते नारायण म्हणू लागला. एकूण ते याचे वचन देवी वदेतून ते काय प्रयोजन जे होणार ते सुखी होत असे जाण ब्रह्माक्षर कोण टाळू शके. आता नारायणाने विचारलं की तू काय लिहिलं मला सांग. पण ती म्हणाली सटवी अगे ब्रह्मदेवानं जे लिहिले ना ते कोणालाही पुसता येत नाही आणि जे काय होणार आहे ते झाल्याशिवाय राहत नाही. असं म्हणले तरी ब्रह्माक्षराने एकदा तुमच्या याच्यावर लिहिलं ना 5व्या दिवशी तुम्हाला ते भोगल्याशिवाय राहणार नाहीये. तव पिपर लागत असे चरणी सांग इतुके कृपे करुणी मग आणि का पुसे कहाणी तव ती यक्षिणी बोलतो. आता नारायण काय ऐकायला तयार नाही आहे. काय लिहिले ते मला सांग, काय लिहिले ते मला सांग. असं असताना तू काय ऐकत नसे म्हणून त्यानं काय केलं म्हणे हा विप्रकुमार पाही धन धान्य नसे याचे दैवी कांता पुत्र तेही नाही उदरनिर्वाह केवता. अरे याच्या प्रारब्धामध्ये ना या म्हणे या प्रियकुमार पाही धन धान्य नसे याची दैवी याच्यामध्ये याच्याकडं धन धान्य काही राहणार नाहीये असं याच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे ना. आणि उदरनिर्वाह केवता तू उदरनिर्वाह कशा करता करल याच्या प्रारब्धामध्ये असं लिहिलं आहे. तरी तक्र विक्रय करुण चालेल याचे उदर पोषण शतायुषी असे हा पूर्ण मरण काळील. आणि ह्याच्या प्रारब्धामध्ये काही लिहिलेलं नाही आहे. तक्र म्हणजे ताक, ताक वगैरे विकून याचं उदरनिर्वाह चालल आणि 100 वर्षाचं याचं आयुष्य आहे. पण एखाद्या वेळेस अवकाळी कुठल्या कशाच्या उदाहरण मृत्यू येऊ शकतो अचानक. ऐसे वचन एकता ते वेळी एरे नमस्कारुणे बोलविली म्हणे म्हणे हे नाथ चंद्रमौळी केवी कुळी पुत्र ऐसा केवडा पवित्र विप्र राणा ऐसा पुत्र तया लागून काय ऐसे संतान होऊन निसंतान परी भले. पा याच्या प्रारब्धामध्ये जर काही नाही आहे असून नसून जर सारखा आहे तर याचा काय उपयोग आहे असं. आणि कुळामध्ये असा पुत्र येऊन काय उपयोगाचा आहे. केवढा पवित्र विप्र राणा ऐसा पुत्र तया लागून काय ऐसे संतान होऊन निसंतान परी. तो ब्राह्मण किती पवित्र आहे, किती आचार्य शुद्ध आहे, किती दान धर्म करतो, सगळं करतो आणि त्याच्या पुढे असा पुत्र येत असेल तर काय भगवंताची लीला आहे. केवडा हर्ष विप्राचे म्हणी जन्मदारभ्य 16 देखुनी प्राण दिल हा एकता क्षणी म्हणून मौनी न बोलावे. आता नारायण त्याच्याकडून तर सगळं ऐकून घेतलं पण त्या द्विज शर्माला जर सांगावं असं तर ताबडतोब तो प्राण देईल म्हणून त्यानं काही सांगितलं नाही त्या नारायणानं. आणि त्यानं मौन धारण करून बसला, त्याला काही सांगितलंच नाही. गोष्ट ठेवली जीवाची जीवी कोणाचे न वदे कालत्रयी असो विप्र येऊन या स्वग्रही 16 संपादिला आनंदे. पहा याच्याकरता साडी कोणाची कोणाला करू नये, लाव्या अजिबात करू नये. तिथं मला अशी म्हणली होती, तिथं मला तशी म्हणली होती अशी अजिबात करू नये. या नारायण काय केलं षटवीकडनं सगळं प्रारब्ध ऐकलं, काय काय लिहिले ते सगळं केलं. पण तो ब्राह्मण जो दुसऱ्या गावी साहित्य आणायला गेला होता, आनंदाचा सोहळा करण्याकरता गेला होता, तो आला पण नारायणानं त्याच्यातली एकही गोष्ट त्याला सांगितली नाही. आणि संपूर्ण सोहळा
आनंदामध्ये तो झालेला आहे. द्वादशी दिनी जात कर्म करिता झाला विपुरोत्तम, संभ्रमे ठेविले नाम भौतलळा पुत्रावरी. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक दिवशी, ठराविक नक्षत्राला मी सांगितलं ना 16 संस्कार आहेत आणि तेच संस्कार केले तर माणूस पोरगा तो चांगला होतो. तसं द्वादशी दिनी जातकर्म करिता झाला विप्रतम. द्वादशीच्या दिवशी त्यानं काय केलं, जातकर्म केलं आणि संभ्रमे ठेविले नाम आणि नामकरण संस्कार केला. त्याचा पुढे नामकरण संस्कार पण केला आणि त्या मुलावर एवढं तर प्रेम करू लागला. ऐसिले लोटले बहुत दिन, संभ्रमे ठेविले नाम, संभ्रम त्याचं नाव ठेवलं. आणि ऐसे लोटले बहुत दिन, तो पंचम वर्षी पुत्र निदान, वाढता झाला तो मागे तुन, कांता झाली प्रसूती. ते समयी कन्ये ते प्रसवरी, तथाच ऐसे लोटले बहुत दिन, तो पंचम वर्षी पुत्र निधान, वाढता झाला तो मागेतून, कांता झाली प्रसूती. ते समय कन्ये ते प्रसवली, ते देखून विप्र आनंदी वेळी, म्हणे कृत्य कृत्य झालो यावेळी. झाले कोळी कन्यापुत्र, नारायण हा भागी आगळा, याचा पायगुण लाभला, बलासे सौख्य आलेला झाला. तरी चिंता नारायणा मानसी, म्हणे आता ही रक्षण पुढती, मी बैसेन द्वार दिशे प्रती, मागुती येता यक्षिणी सती, हुसेन तिज प्रती वृत्तांतो. असाच एकदा मग त्या एक मुलीला 5 वर्ष झाल्यानंतर परत एक वाढता मग तिनं कांता झाली प्रसूती. ती कांता परत प्रसूत झाली आणि तिला तिच्या मार्गाला मुलगा परत पुत्र तिला प्राप्त झालं. ते समयी कन्या प्राप्त झाली. काही काळानंतर त्या शर्माची बायको परत गर्भवती झाली आणि प्रसूत झाल्यानंतर तिला कन्यारत्न प्राप्त झालं. आणि कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर परत त्यानं असाच तो आनंद उत्सव केला आणि म्हणे कृत्य झालो हे काळी, म्हणून त्या दिवशी शर्मा ब्राह्मणाला आनंद वाटला. काय झालं की पहिल्यांदा मुलगा भगवंताने दिलं. त्या नारायणाचा एवढा पायगुण आहे, एकदा मुलगा झाला, आता मुलगी झाली आहे. 5 वर्षानंतर परत तिला ही कन्यारत्न प्राप्त झालं होतं. झाले कुळी कन्यापुत्र झाल्यामुळे त्याला आनंद वाटला. नारायण हा भाग्य आगळा, याचा पायगुण लाभला भला, ऐसे सौख्य मानिता झाला, परी चिंता नारायणा मानसी. आता पहिल्यांदा पुत्र झाला म्हणून खूप आनंद झाला. नंतर 5 वर्षांनी परत कन्या झाली म्हणून कन्याचं पण त्याला अतिशय झाल्यामुळे त्याला आनंद वाटला. आणि ह्या नारायणाच्या पायगुणामुळं सगळं झालंय असं त्या ब्राह्मणाला वाटल्यामुळं किती नारायण पायगुणी आहे काय असं. आणि ते पण हे सगळं झालं पण नारायणाला चिंता वाटू लागली. कशामुळं, म्हणे आता ही रक्षण पुढती, मी बैसेन द्वार दिशे प्रती, मागुती ऐसा यक्षिणी सती, हुसेन तिज प्रती वृत्तांत. ऐसा निज मणी केला, मागुती गुरु आज्ञेने रक्षणा बैसला, तो 5वे दिनी यक्षिणी तेच वेळा, लक्षण तात्काळ प्रगटली. तसं पहिल्या पुत्राला 5वी दिवशी सटवाई लिहायला आली होती ना पुत्राचं सगळं, तसं हा नारायण म्हणला मी आता 5वी दिवशी कन्या झाली ना, या कन्येचं प्रारब्ध काय आहे हे पाहिला मी. द्वाराच्या जवळ तिथं बसल, दाराच्या तिथं बसल आणि हिचं प्रारब्ध काय आहे ते मी विचारीन असं नारायण म्हणू लागला. तथाच, आणि काय काय तिच्या प्रारब्धामध्ये मी हे विचारीन. तथाच ऐसा निज मणी केला, मागुती गुरु आज्ञेने रक्षणा बैसला, तो 5वे दिनी यक्षिणी तेच वेळा, लक्षण तात्काळ प्रगटली. आणि असा मनामध्ये म्हणला तर 5व्या दिवशी परत ती यक्षिणी सटवी त्या ठिकाणी आली, प्रगट झाली. अक्षरे निरपूर्ण कन्येचे बाळी, जगती झाली ते क्षणी बाळी, तव एरे पदरी दृढ धरली, नमस्कारी भावार्थे. परत पहिल्या पुत्राच्या वेळेला
सटवाईनं तिचं सटवाईचा पदर धरला होता आणि त्या प्रारब्धामध्ये काय तर नारायण म्हणला होता ना, तसंच 5 वर्षानंतर ती कन्यारत्न झाली आणि या कन्याने त्या सटवाई लिहायला आली. नंतर त्यांनी विचारलं नारायणाने की बाबा पदर धरला आणि साडी धरली, विचारलं की हिच्या प्रारब्धामध्ये काय ते मला सांग. अक्षरे न्यरकोन कन्येचे बाळी निगती झाली ती क्षणी बाळी तव एरे पदरी पुढं दृढ धरली नमस्कारी भावार्थे. तिला नमस्कार केला या नारायणानं आणि हिच्या प्रारब्धामध्ये काय आहे ते विचारू लागला. म्हणे माते कृपा करुणी मजसी सांग कन्याक्षरे ती कैसी एरी म्हणे वारंवारा पुसती मूर्ख होशी रे ब्राह्मणा. परत मी आता म्हणण्यासारखं त्याच्या पदराला धरलं आणि विचार लागलं, हे माते हे सटवाई त्या पुरीच्या प्रारब्धामध्ये काय मला तू सांग. ती म्हणला, अरे वारंवार माझ्या पदराला धरतोस आणि विचारतोस, तो मूर्ख तर नाही ना. हे ब्राह्मणा हिरू मागता चरणी लागे कृपा करणी मदला सांगे अनेक न मागे काही अंगे जान शुभांगी यक्षिणी. हे सटवाई मी दुसरं काही तुला मागणार नाहीये, मी दुसरं तुला काही विचारणार नाहीये, फक्त हिच्या प्रारब्धामध्ये काय आहे हेच तू मला सांग. मग भिडे तव यक्षिणी पाही बोलती झाले ते समयी म्हणे विवाह तव दैवी नाही या विप्रवर्या जानपा. आता तू काय ऐकायला गेलं तयार नाहीये म्हणून सांगितलं की या कन्येच्या प्रारब्धामध्ये विवाह योग नाही असं नारायणाला तिनं सांगितलं. हे विप्रवर्या त्या कन्येच्या प्रारब्धामध्ये लग्न विवाह नाही आहे, विवाह तव दैवी नाही. माता पिता आप्त वर्ग न करिता येता संसर्ग ही जार कर्मी विरोचन मार्ग उद्धर निर्वाह ते करीन. त्यावरी पूर्ण आयुषी रोग व्याधी नाही शरीरासी शतवर्षेची या कर्मासी प्रवतती निश्चयसी जानपा. इथं पण आयुष्य तेवढंच आहे म्हणून सांगितलं. ऐसे वदवनते वेळी यक्षिणी देवी गुप्त झाली एकोण जीवी तळमळी नारायण विप्रते वेळा. आणि असं तिला सांगितलं हिच्या प्रारब्धामध्ये की हिच्या पण प्रारब्धामध्ये लग्नाचा वगैरे विषय नाही आहे, होणार नाही आहे आणि ती निघून गेली. मग नारायणाला थोडा मनामध्ये खिन्न झाला. म्हणे आहा देवा हे कायो दैवा पुढे नाही उपायो केवढा पवित्र विप्ररायो संतानलाही केवी असे. पण आपण संतान नाही म्हणतो आणि ज्याला दिली तर भगवंत काय करतो, असं आयुष्य एकतरी कमी देतो, कोणाचा विवाह होऊ देत नाही, झालं तर कोणाचे आयुष्य कमी देतो, असं रोगी होतो असं सांगितलेलं आहे. आता त्या नारायणाला थोडी चिंता वाटली आणि काय करावं. तो ब्राह्मण तर किती सात्विक आहे, सदाचारी आहे, स्नान संध्या पूजा दान धर्म सर्व करणार आहे, पण याच्या प्रारब्धामध्ये काय लिहिलेलं आहे. असो होणार ते होऊन जातो परी कोणा ते न वदेच मात मनीच ठेविला से गुप्त साधी कार्यार्थ करीवरी. आता जी गोष्ट होणारी आहे ती तुम्हाला आम्हाला काही चुकणार नाहीये म्हणून फक्त गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. फक्त भगवंताचंच नामस्मरण करत राहा, भगवंताचं सगळं तुमची व्यथा दूर करतो असं नारायणाला वाटल्याबरोबर आता हे जे काय आहे ते भगवंतालाच माहिती. तथाच आणि जे होणार गोष्टी ते राहणार नाहीयेत. ऐसे काही दिवस क्रमिले 7 वर्षी उपनयन केले 5 वर्षी कन्यारत्न झाले ऐसे उभय ताते. आणि काही दिवस गेले आणि 7व्या वर्षी उपनयन संस्कार त्या ब्राह्मणाने केला. तव द्विज शर्मा पावला निधन कांता करी सहगमन धन्य ते पतिव्रता सतीरत्न टाकून लहान मुले दोन्ही. 7 वर्षाचा तो मुलगा झाला. मुलगा त्याचा उपनयन संस्कार केला आणि कर्मधर्म संयोगाने तो द्विज तो ब्राह्मण निधन पावला. त्याच्याबरोबर तिची कामिनी ही पतिव्रता पत्नी होती, तिनं सुद्धा आपला देहाचा त्याग केलेला आहे. आणि ते दोन्हीच मुलं आता लहान मुलं 2 कन्या आणि पुत्र दोन्ही राहू लागले. असो ऐसे वर्तमान झाले नारायणे उत्तर कार्य सांग केले म्हणे आता येते राहता नवे भले आचरती बाळे तिनं देखे मी.
आता ज्यांना आपलं पालन पोषण केलं, ज्यांना आपल्याला इथं राहायला दिलं, ते तर दोघं निघून गेली. आणि त्यांचं जे काही आता दुःख आहे ते मला सहन होत नाही. म्हणून नारायण म्हणला, आता मी तर राहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि त्या दोघं नवरा बायकोचं उत्तर कार्य जे होते ते नारायणाने संपूर्ण केलेलं आहे. आणि मला आता हे सहन होणार नाही आहे. ऐसा निश्चय मानसी केला, उपरी मास 4 क्रमिता झाला. मग ग्रामवासी जना सकळा निरविता झाला कन्यापुत्र. असे 2-4 महिने झाल्यानंतर सगळ्या गावातल्या लोकांना त्यांनी सांगितलं, बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं, त्या कन्यापुत्राचं सगळं सांगितलं. आपण प्रयाण आरंभिले तव ती कन्यापुत्र कोल्हाळे आरडून गळा पडू लागले. भिकते झाले अबाल वृद्ध. सगळे गावातले लोक आले. ते बालक दोन्ही कन्या आणि पुत्र मोठ्या मोठ्याने रडू लागले. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला सोडून जाऊ का त्या नारायणाला, असं म्हणत असताना देखून तयाती करुणा अश्रू आले जनाच्या नयना. म्हणते, हे भगवान जनार्दना, ही बालके केवी जगतील. आता गावातली पण काही लोक सात्विक असतातच ना, ती रडू लागली. हे भगवंता, त्या पोरांना तू अनाथ केलंस, त्यांचं कसं व्हावं, काय व्हावं, अशी ती चिंता करू लागली गावातली लोक. नाही तया ते पाळिता पोलिसा पोषिता, नाही माता आणि पिता, नाही द्रव्याची वार्ता. हे बी भगवंता हे केले. हे भगवंता, तू अनाथाचा नाथ आहेस ना, दिनांचा तू वत्सल आहेस ना. हे दोघाला आई नाहीये, बाप नाहीये, कसं पोचणार, कोणाकडं जाणार, कुठे यांच्याकडं धन्य आहे, काय द्रव्य नाहीये, काही नाहीये. हे भगवंता, यांचं काय होणार. ऐसा जनाचा कोल्हाळो टपटपा सुरू गाळेती सकळ. नारायण हृदयचा कोमल परी फुटके कपाळ पै यांचे. गावातले लोक सुद्धा रडू लागले, सर्वजण रडू लागले, काय व्हावं करू लागलं. पण नारायण म्हणू लागला, हे यांना बघ दारिद्र्यच होणार आहे. आणि यांचं कपाळ जर फुटलेलं असेल, बालपणी मेली माता पिता, तारुण्यपणी दारिद्र्य अवस्था, त्याही वरील जार कर्म तत्वता, जाणून निघता तो झाला. त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये दारिद्र्य लिहिलेलं आहे, हिच्यामध्ये चोरीमारी करणार आहे म्हणून लिहिलेलं आहे. हां, जार कर्म करा होणार, ही मुलगी तशी होणार आहे. आणि यांच्याजवळ जर मी राहिलो तर काय उपयोग आहे, असं नारायण विचार करत होता. नारायण गेला निघुनी, तळमळू लागली बाळे धुणी. मग जन समुदाय आश्वासुनी, प्रतिपाळन दिनरजनी करीत असे. नारायणाला मग माहीत होतं याच्याकडं पैसा वगैरे काही राहणार नाही आहे, की चोऱ्या माऱ्या करतील, असं म्हणून तो ग्रामस्थांच्या त्यांच्या स्वाधीन केलं आणि तो निघून गेला. सर्व ग्रामस्थांनी मिळून त्याच्या दोघांचं पालन पोषण करू लागले. परी होणार त्याने टळेचे निश्चित कोण न टाळू शके ब्रह्मलिखित. ते अनायासे होत जातो न चाले तेथे उपायो. म्हणून होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या काहीही चुकत नसतात. म्हणून आपण किती जरी ब्रह्मलिखिता जेवढे म्हणलेले आहे ना, विधी आणि लिखित, ते कोणालाही पुसता येत नाही आहे. आता काय उपाय करावा काय नाही. नारायण निघून गेल्यावरी एक धेनू असे त्याची घरी, तिची सेवा निरंतरी विप्रकुमार करीत असे. पहा, इकडे सुद्धा झाले बरं का, प्रारब्ध कसं असतं. हा, लवांकुशाचा हालवी पाळना, मुनी वाल्मिकी ऋषी हो, दैव जाणिले कुणी हो, दैव जाणिले कुणी. लवांकुशाचा हालवी पाळना. बघा, राजा आहे, पैसा आहे, वैभव आहे, पण त्या लवांकुशाचा पाळणा कोण हलवत आहे? वाल्मिकी मुनी. हेच आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ही जे सगळं दान धर्म करायचं आहे. तुम्ही म्हणताल, गुरुजी आम्ही आता दान धर्म केलं तर लगेच मला उद्या त्याचं फळ मिळेल का? नाही. हे म्हणजे सेफ डिपॉझिट आहे. तसे आपण पैसे बँकेमध्ये ठेवतो ना,
कशाकरता ठेवतो? एनी टाईम मला त्याचा उपभोग व्हावा म्हणून. आता जर तुम्ही नामस्मरण केलं तर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते फळ त्याचं चांगलं मिळेल म्हणून नामस्मरण करायचंय. बघा, वाल्मिक मुनी पाळणा हलवतायत, तसं याचं झालं. कर्म संयोगानं तो नारायण निघून गेला आणि त्याच्या घरी एक गाय होती आणि तो बालक ते विप्रकुमार काय करू लागला? गायीची सेवा करू लागला. जाऊन रानात पाही तृण आणि तसे लवलाही, निज करे तिचा पैसा पाचवी, क्रिया विक्रवलावी तक्राते. आणि गाय असताना मग तो रानात न्यायचा त्या गाईला, चारा वगैरे त्याला खाऊ घालायचा, घरी आणायचा आणि उदरनिर्वाह दूध वगैरे विकायचा. तक्र म्हणजे ताक, त्याच्या प्रारब्धामध्ये तक्र लिहिलेलं होतं ना, पण तो काय दूध ताक वगैरे विकायचा आणि रानात जाऊन त्या गाईचे ते पालन पोषण करत होता. भगिनी ते वय 5 वर्षी, आपण स्वये 10 वर्षी, परी उदरनिर्वाह परियसी, उभयता सरसी लोटीत. आता याचं वर्ष किती होतं? 10 वर्ष. आणि भगिनीचं म्हणजे तिच्या बहिणीचं वर्ष 5 वर्ष होतं. आणि असं तो चालला असताना उदरनिर्वाह करीत असे. कन्या मृत्तिका पात्र घेऊनी, उदक आणि तसे प्रतिदिनी, येरो स्वकरे दह्याती कतली घेऊनी, दधी मंथून तक्रविकी. मग हिनं पाणी वगैरे आणायचं, यानं गाईची उपासना करायची, ताक वगैरे त्या गावामध्ये विकायचं. असं चालू असताना दह्याचं मंथन करायचं आणि दूध दह्याचं आणि ते गावामध्ये विकायचं. तयाचा विक्रय करुणी, लागेले ते आणून धान्य, ते उभयता पंचगुण उदर पोषण करिता ती. मग याचा नियम तेच, गाय न्यायची रानामध्ये, चारून वगैरे आणायचं, दूध वगैरे विकायचं, दही वगैरे करायचं, दह्याचं ताक जे होतं ते ताकाचा विक्रय करायचा आणि आपला उदरनिर्वाह चालत असे. तथा आणि ते जे विकून पैसे येतील ते धान्य वगैरे आणायचं आणि आपला उदरनिर्वाह करीत असे. ऐशी लोटली वर्षे 2, तो पुढे प्राप्त झाले व्यसन, कोणी एक सभाग्य वेशा जाणं, उतरली येऊन नदी तीरी. बघा, प्रारब्धाची गती किती निहारी, श्यामा कैसे लिके मुरारी. आत्ताच मी म्हणलं तर 2-3 वर्ष झाले आणि 2 वर्षानंतर तिथं एक व्यसन सौभाग्य, एक वेश्या येऊन बसली त्या गावामध्ये नदीच्या तीराला. समागमे गज अश्वरथ, दासदासी ते बहुत, स्वेतीही स्वरूपवंत, अप्सरा भासत इंद्राची. एवढी ती रूपवान होती, इंद्राची अप्सरा ती वाटत होती. ऐसे ते येता नदी तिरी, विप्रकन्या देखणी नेत्री, मृण्मय पात्र घेऊन आशिरी, तीही घाबरी पाहत असे. आणि याची बहीण, त्या विप्राची मुलगी ती कन्या नदी तीराला पाणी आणण्याकरता ती गेली होती. तर तिनं तिला पाहिलं. एशी ते येता आणि ती नदी तीरावर आल्यानंतर तिला पाहिलं. तथाच कधीच पाहिला नाही समुदाय, म्हणून तेथे उभी राहे, तव विषयने लवलाहे, पाचारले आपण पा. मग पुस्ती झाली वर्तमान, म्हणे तू कवनाची कोण, स्वरूपे दर्शिती सुंदर पूर्ण, वस्त्र मलिन पाटके. पहा, ते वेश्या जिथं आली होती त्या वेश्यानं हिला पाहिलं की पाणी नेताना त्या विप्राची बहीण होती ती. आणि त्याला विचारलं, अरे तू दिसायला तर खूप सुंदर आहेस, पण तुझ्या अंगामध्ये जे कपडे ना ते मलिन झालेले, कसं काय झाले असं तिला विचारलं. फाटके कपडे तुझ्या अंगावर, तू ते एसिया दशा प्राप्त झाली, कवने दुर्जने तू ते गांजली, वर्तमान सांग मजबळी. मग ते विप्राबाळी बोलत असे, अगं काय कारण आहे, तेवढी तुझी दुर्दशा कशी काय झालेली आहे, किती मलिन कपडे झालेले आहेत, फाटलेले कपडे आहेत, याचं मला तू कारण सांग. तर ती विप्रबाळी म्हणजे बोलू लागली, मायबापे गेली मरण, एक बंधू तूही लहान, मी ब्रह्मकुमारी मतिहीन, दारिद्र्य पूर्ण वडील असे. आमचे आई वडील वारलेले आहेत, एक माझा भाऊ आहे आणि तो आम्ही दोघे इथं काय करतो, तो पण लहान आहे, मोठा नाही आहे. मी ब्रह्मकुमार आणि लहान असल्यामुळं आम्ही दोघे इथं दरिद्री आहोत, आमच्याकडे पैसा वगैरे काही नाही आहे. ऐसे वर्तमान एकूणी विषया द्रवली अंतकरणी, मग काही एक पदार्थ तिथं लागून दिदले काढून भक्षावया.
आणि त्या वेश्यानं काय केलं, मग आपल्या जवळचं काही घेतलं आणि त्याला खायला काहीतरी वस्तू दिलेली आहे. पदार्थी भुलली विप्रकुमारी, मग तैसेची बसली रथावरी, वेश्या निघून गेली सत्वरी, हे जनत्रे नेत्री पाहती. मग त्या वेश्येनं तिला खायला दिलं. ती खात खात बसली आणि ती वेश्या होती ती निघून गेली. परी कोणी न बोलती बोला, म्हणती कन्येचा पांग पिटला, न्यूनता नाही अन्न वस्त्राला, पुढे होणारला कोण पायी. तो एरीकडे विप्रकुमार ग्रही, तृण घेऊन या आला लवलाई, तो भगिनी न देखे ग्राच्या टाई, म्हणून पाही चहूकडे. इथं काय झालं माहिती का, पदार्थी भुलली विप्रकुमारी, मग तैसेची बैसली रथावरी. त्या वेश्येने काय केलं माहिती का, तिला खायला दिलं. लहान लेकराला खायला दिली की ती भुलतात ना, त्याप्रमाणे त्या वेश्येने तिला खायला दिलं आणि तसंच उचललं आणि तिला रथामध्ये टाकलं आणि ते तिला घेऊन गेले. रथामध्ये घेऊन गेली ती वेश्या तिला. आणि हा तो विप्र तिचा जो भाऊ होता, तर भावाने काय केलं, रानामध्ये गेला होता आणि येत गाईला घेऊन आणि येतारी गाय घेऊन आणि तृण म्हणजे गाईला गवत वगैरे घेऊन आला. घरी पाहतो तर तिची बहीण तिला दिसत नव्हती. तथाच परी कोणी न बोलती बोला, म्हणती कन्येचा पांग फिटला, न्यूनता नाही अन्य वस्त्राला, पुढे होणाराला काय होणे. आता ज्यांनी तिला नेताना पाहिलं त्या वेश्याने तिला, तर म्हणले बाळाचा पांग फिटला. इथं तरी काय होतं म्हणले, खायला नाही, काही नाही, वस्त्र नाही, अंगाला काही नाही, पण ती वेश्या घेऊन गेली ना, त्या लेकराचा पांग फिटला असं म्हणू लागले. कन्येचा पांग फिटला, तिला आता अन्नाला वस्त्राला काही कमी पडणार नाही आहे. तो एरीकडे विप्रकुमार ग्रही, तृण घेऊन या आला लवलाई, तो भगिनी न देखे ग्राच्या टाई, म्हणून पाही चौकडे. आता हा जो तिचा भूक गेला होता, शेतामध्ये आला, तो काय हे जे आणलं होतं गाईला गवत, ते खाली ठेवलं आणि इकडे तिकडे पाहू लागला. भगिनी म्हणजे तिची बहीण तिला कुठं दिसत नव्हती आणि सगळीकडे पाहू लागला. भगिनीचा व्रतांत येता झाला, हे ठाऊक नशीच त्याला, मग ग्राम विषय पाहिला, त्याने कथिला समाचार. मग कुठे गेली विचारू लागला. मग गावामध्ये ज्या लोकांनी पाहिलं होतं की असं झालेलं आहे म्हणून त्याला ते सांगू लागले. तो समाचार जे त्या वेश्या आली होती तिने तिला घेऊन गेले असा समाचार सांगितला. मग अतिक्षीण अंतरी होऊन आठवी श्रीहरी, म्हणे माझी पूर्वदशा खरी, फळा आली ही काळी. आणि त्याला कळलं की माझे तिची बहीण नेली म्हणून सांगितल्यानंतर ग्रामवासियांनी त्याला खूप वाईट वाटलं, हृदयामध्ये त्याच्या दुःख झालं की भगवंता माझी पूर्वदशा काय भगवंताने दिलेली आहे ती खरी ठरलेली आहे आणि ती आज फळाला आलेली आहे. माता पित्याचे निदान, पदरी नाही काही धन, आम्ही उभयता बाळे दीन, अनाथ होऊन पडलो असो. हे भगवंता, आई नाही, वडील नाही आहे, कोणी नाही आहे, आम्ही अनाथ झालेलो आहोत आणि आम्हाला दोघांचं रक्षण कोण करणार. माता पित्याचे निदान आणि ते दोन झाल्यानंतर आम्ही अनाथ झालो. त्या माझी एक निवड पडिला, आता कोणी नसे की मजला, ऐसा विलाप करिता झाला, रडू लागला अट्टासे. आई नाही, वडील नाही, आमचं छत गेलेलं आहे, पण आता माझी जी बहीण होती ती पण बहीण गेलेली आहे आणि रडू लागला, आरडाओरडा करू लागला. ऐसे कर्म तया घडून आले, पुढे काय असे वर्तले ते पाहिजे श्रवण केले, म्हणे पुढील प्रसंगी. आणि आता विलाप करू लागला, भगवंता की माझं छत्र हलवलंच, आता माझी बहीणसुद्धा माझ्यापासून तुम्ही दूर केलीच आणि काय करावं काय नाही असं रडत असताना आता पुढच्या अध्यायामध्ये काय झाले आपण दोघांचं श्रवण करूया. आता धेनू सेवा फळली कैसी, ते श्रवण करा सावकाशी, मुक्ती झाली त्या उभयतांची, हे सावकाश पुरी दे. आता याला दुःख झालंय, पण तो गायीची सेवा करत असताना पुढचा वृत्तांत कसा आहे, पुढची कथा कशी आहे, तुम्ही पुढच्या अध्यायामध्ये ऐका असं सांगतात. म्हणून सांगितलंय की थोडक्यात प्रारब्धामध्ये जे आपण म्हणत होतो ना, षड्वी येते का नाही, कुणी पाहिली काय आहे, ह्या अध्यायामध्ये भगवंत लक्ष्मीला सांगतात षड्वी येते. म्हणजे आता तर काही विश्वास ठेवायला हरकत नाही ना काही. आता बाळांचे झाल्यानंतर काही डिलिव्हरीला जातात, पण आनंतर ते कुठं जात नाही, ती कुठं का असताना तिला बरोबर दिसती. म्हणून विधिलिखित सांगितलेलं आहे
म्हणून या अध्यायामध्ये तुमचं जन्माचं कसं आहे, काय आहे, भगवंत कसा लिहितो, काय लिहितो या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या पुरुषोत्तमाची कथा, या नारायणाची कथा आपण या ठिकाणी ऐकलेली आहे. झालेली सेवा आज भगवंताच्या चरणी आपण इथं थांबवत आहोत. कुंडलिकावर देवारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.